तर हाय, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 10वी नंतर कुठं ॲडमिशन घ्यायचं आणि कोणत्या साईडला ॲडमिशन घ्यायचं. तर नुकतीच आता सर्वांची मुलामुलींची 10वी झालेली असते. तर त्या प्रत्येक मुलामुलींना एकच प्रश्न पडलेला असतो की कोणत्या कॉलेजवर ॲडमिशन घ्यायचं आणि कोणत्या साईडला ॲडमिशन आपलं टाकायचं आणि कोणती साईड निवडायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, साईड निवडताना तुमची मित्र मैत्रिणी ज्या साईडला घेतात, ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत, तर आपले मित्र घेतात म्हणून नाही घ्यायचं. तर आपल्याला जी साईड झेपते, जी साईड आपल्याला घ्यावीशी वाटते, आपल्याला त्याचा अभ्यास पूर्णपणे करता येणार आहे, तुम्हाला तिथं पुढे जाऊन काही अडचणी येणार नाही आणि अशा कॉलेजला घ्यायचं आहे की आपली परिस्थिती बघून घ्यायची. घरच्यांना झेपत असेल खर्च तरच घ्यायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा विचार करायचा तुम्हाला कोणती साईड निवडायची. तर साईड निवडल्यानंतर कॉलेज, माझं एक म्हणणं आहे मित्रांनो, खाजगी कॉलेजला तुम्ही कोणीही घेऊ नका ॲडमिशन. कारण खाजगीला काय असतं माहिती आहे का, फी जास्त असते. आणि खास करून ओपनवाल्यांनी, जे ओपनवाले आहेत त्यांनी खाजगीला तर घेऊच नका. लाख दीड लाख फी असते. त्यामुळं जास्तीत जास्त गव्हर्मेंटला आपला नंबर बसेल याच्यावर तुम्ही फोकस करा. काय आहे, गव्हर्मेंटमध्ये सोयी असते किंवा शिष्यवृत्ती असते, त्यामुळे आपली फी काही इतकी होणार नाही. कारण आपले घरचे अत्यंत कष्ट करून आपल्याला शिकवण्यासाठी आपल्याला कॉलेजमध्ये घालत असतात. तर त्यांना खर्चात कधीच घालायचं नाही. मग बघूया कोणत्या साईडला ॲडमिशन घ्यायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, जर तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर त्यात खूप सारे साईड आहेत. पहिल्यांदा मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, कॉम्प्युटर, ENTC अशा खूप साऱ्या साईट आहेत. पण सगळ्यात स्कोप कशाला माहीत आहे मित्रांनो, कॉम्प्युटर 1 नंबरला, 2 नंबरला इलेक्ट्रिक आणि 3 नंबरला ENTC आणि मेकॅनिकलसुद्धा आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आता कसं होतं माहिती आहे का, सगळे स्टुडंट कसे करतात, ज्या विषयाला ज्या ट्रेंडला स्कोप आहे तो घ्यायला बघतात. तर कसं होतं माहिती आहे का मित्रांनो, ज्याला स्कोप आहे, आता सगळेच विचार करणार कम्प्युटरला इलेक्ट्रिकला जास्त स्कोप आहे. तर स्कोप असल्यामुळे कसं करतात, सगळेच मुलं कम्प्युटरकडे जातात. मग त्या साईडला जर जास्त विद्यार्थी झाले तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, ENTC तर बाकीच्या साईड आहेत तिथे कमी पडणार विद्यार्थी. आणि जर नोकरीला कम्प्युटरला स्कोप आहे म्हणून नोकरीवालीसुद्धा जर कम्प्युटरचे सगळे विद्यार्थी उचलायला लागले तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, ENTC ह्या साईडचे काय करणार, सगळं जग तर कम्प्युटरवर चालत नाही ना. त्यामुळे सगळंच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि विचार करा, फक्त कम्प्युटरला घेऊन चालणार नाही. तुम्हाला हा निर्णय स्वतःच्या मनानं घ्यायचा. दुसरे बोलतात, समजा आईवडील बोलतात हे घे, ह्याला घे, असं नाही करायचं. किंवा तुमचे नातेवाईक मित्र बोलतच असतात, एखादं शिकलेलं असतं तुमचं नातेवाईक, त्यामुळे नातेवाईकसुद्धा बोलत असतात की ह्याला घे बाबा, आता पुढे हे. पण तसा विचार करायचा, पुढचा विचार करून काय पण करायचं. आता समजा आता कम्प्युटरला स्कोप आहे म्हणून विद्यार्थी जास्त कम्प्युटरकडे वळणार. पण विचार करा, इथनं आता 10वी झालेली, तुमचा पूर्ण डिप्लोमा व्हायला 2028 येणार आणि त्या 2028पर्यंत काय का होणार त्याचा विचार करून आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागणार. त्यामुळं ॲडमिशन घेताना नीट विचार करून घ्या. काय मेकॅनिकल म्हणलं की सगळं गाड्या वगैरे असं येतं, पण आता जमाना कशाचा आहे, इलेक्ट्रिकवरचा आहे ना. त्यामुळे जास्त जर तुम्हाला ट्रेंडकडे चालायचं असेल तर इलेक्ट्रिक साईड घ्या. आणि इलेक्ट्रिक नसशील तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ENTC साईड घ्या. काय आहे ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन आहे. ही इंजिनिअरिंगची इलेक्ट्रिकलच साईड आहे. पण आता कसं आहे, जमाने इलेक्ट्रिक निघाले, इलेक्ट्रिक गाडी, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक सगळंच काही निघाले ना. त्यामुळे प्रोजेक्ट हे जास्त इलेक्ट्रिकलाच असणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही फक्त चांगला विचार करून घ्या मित्रांनो. दुसरे तुम्हाला सांगतात म्हणून ॲडमिशन कधीच घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेताना गव्हर्मेंट कॉलेज बघूनच ॲडमिशन घ्या मित्रांनो. काय आपली गरीब परिस्थिती असते ना आईवडिलांची, त्यामुळे त्यांना कमी खर्चात घालणं किंवा जास्त खर्चात घालणं हे फक्त तुमच्या हातात असतं मित्रांनो.
पण आपल्या आईवडिलांचे जबाबदार मुलं बनू इच्छिता का त्यांना खर्चात घालून वाईट मुलं बनवू इच्छिता, हे फक्त तुमच्यावर आहे मित्रांनो. आयुष्यात जगताना असं जगायचं ना, आईवडिलांना कधीच खर्चात घालायचं ना. आईवडिलांना आपला अभिमानच वाटला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला समजा जर आता डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं, तर त्यासाठी तुम्हाला तुमचे कागदपत्र बनवायला टाकायला लागतील. तर त्यासाठी आता मी जे काही कागदपत्र सांगेन ते तुम्ही नोट करून घ्या मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा आपलं आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला 1 वर्षाचा, आणि तुम्हाला जी शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरायचा असतो ना, त्यासाठी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. पासपोर्ट साईज, एक फोटो ॲडमिशन घेताना लागतो, एक फोटो, नंतर कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, शाळेची टीसी, शाळा सोडल्याचा दाखला, आणि सगळ्यात महत्त्वाचं नॉन क्रिमिनल. ह्याशिवाय ॲडमिशनच होऊ शकत नाही मित्रांनो. हे सगळं जर कागद पूर्ण असतील, डॉक्युमेंट तुमचे सगळे पूर्ण असतील, तर तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या आधी रजिस्ट्रेशन असतं. रजिस्ट्रेशनसाठी हे सगळं कागदपत्र लागतात मित्रांनो. तर सगळ्यात आधी हे सगळं कागदपत्र काढून घ्या. माझ्या डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये मी ते कागदपत्र पिन करून ठेवलेत मित्रांनो, ते तुम्ही जाऊन बघू शकता. अजून काय राहिलं असेल तर माझ्याकडे. तुम्हाला जर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आत्ताच रजिस्ट्रेशन सुरू झाली. त्यामुळे जर डिप्लोमाला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर 16 जून हे रजिस्ट्रेशन करायची लास्टची तारीख आहे मित्रांनो. त्याआधी सगळं कागदपत्र काढून ॲडमिशनची रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो. काय रजिस्ट्रेशन जर नाही केलं तर ॲडमिशन होऊ शकणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते रजिस्ट्रेशन आहे. तर अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. काय आहे, तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळून जातील.